आता येताना चेक केला तर रिझल्ट लागला होता. पहिल्यांदा भीती वाटत होती विषय निघते का निघते नाही. एकदम जसं बघितलं. हॅलो, गुड आफ्टरनून. आज ब्लॉग थोडा लेट चालू करतोय. आवाज चेंज झालाय का? मला पण असं वाटतं. काय झालं? 12च्या अगोदर चालू आहे. 12 वाजता फोन करतो डायरेक्ट दादाला. तोपर्यंत बसतोय फोन बघ. आज सकाळी 9 वाजताच गेले पारस. त्यांना आज सकाळी लवकर जायचं होतं पण ट्रेन डिले दाखवली. त्यांना नोटिफिकेशन आली होती. नंतर लवकरच गेले तसे. 5 वाजता ट्रेन आहे. आज 9 वाजता गेले. 12 वाजेपर्यंत पोहोचले असतील वाटते दौंडला. 3-4 तासामध्ये किती पण म्हणलं तरी. घरापाशी बसलो दादाच्या जातमध्ये वाट बघत. दादा खाली येतोय. 12 वाजता फोन करायचा करेक्ट. 12चं टायमिंग दिलं. मी टाइमच्या अगोदर आलोय. ह्यो एक बसल्या माझ्या संग. चिलटा इथे काय वातावरणावर चिलटच लय झाली. उकडते पण लय. मला वाटतं पाऊस येईल आज कारण की लय उकडते. तुला काय वाटतंय रे? लालिया तुला काय वाटतंय? काय बोलेना, शांत बसलाय. A few moments later. क्रांती कारखाना कुंडल त्याच्यावर आता इस्लामपूर राजाराम बापू साखर कारखाना इस्लामपूर नाही काय नाव आहे. राजाराम बापू साखर कारखाना राजाराम नगर मध्ये. अजून कारखाना मोठा आहे. कुंडलपेठचा कारखाना मोठा आहे. आता ऑफिस मध्ये आहे. तिथे बाहेर बसतोय. काय काय कारखाना बघतोय बाहेर. साडेआठ वाजता आता म्हणजे सॉरी आता ना आता 9:30 वाजले. तर 8:30 वाजता भेटायतून माघारी आलो. माघारी येता येता एकदम मला वाटलं की रिझल्ट चेक करावा लागलाय का नाही. आणि सकाळी जाताना चेक केला होता तेव्हा नव्हतं लागला. आणि आता येताना चेक केला तर रिझल्ट लागला होता. पहिल्यांदा भीती वाटत होती विषय निघते का निघते नाही. एकदम जसं बघितलं पास तेव्हा मला शांती वाटली की पास झालो एकदाशी. नाहीतर खूप घरी आहे. एवढं ऐकायला लागलं असं सर्वांचं. ते तर वाचलो ना. तर मागच्या टाइमला गेलो होता एवढं ऐकलं होतं ना. आबांचं ऐकलं होतं सर्वांचं ऐकलं होतं. ते माझं डोकं जाम झालं होतं. आता थोडं बरं वाटतंय. आजचा ब्लॉग मला वाटतं मोठा नसेल झाला. आणि मगाशी मी विचारलं त्यांना काय ते सूरजला. त्यांना 8:30 वाजता गाडी भेटली. 7 वाजता येणार होती पण 8:30ला भेटली. लेट त्यांना सुद्धा आत्ता लेट झालाय. ते पोहोचणार का तेव्हा 2 दिवस त्यांना ट्रेनमध्ये राहायचं आहे. म्हणजे असंच ट्रेनमध्ये ट्रेनमध्ये जायचं आहे. म्हणजे 2 दिवस लागणार पोहोचायला त्यांना. 9:30 वाजले. त्या मला पण झोप यायला लागल्या. आज निवांत झोप लागेल. मागच्या टाईमला झोप असते टेन्शन होतं नसतं डोक्याला. आता टेन्शन फ्री झालोय. आता ॲडमिशन कधी चालू होईल तेव्हा जायचं घ्यायला. 3rd इयरमध्ये आता सिनियर झालो सर्वांचं.
वाटत नाही बघून मला चेहऱ्यात आणि बॉडीकडे बघून माझं मला वाटत नाही, बाकीच्यांना काय वाटणार. ओके, भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.